सत्र सुरू होण्याचा इशारा आणि पहिलं षटक मला असं वाटतं स्वतः संकेत पाटील घेऊन येणार आहे. संकेत पाटील मुरबीचा हा खेळाडू बबलू या नावानं प्रसिद्ध आहे. बरेचसे जण त्याला बबलू या नावानं हाक मारतात आणि वेगवेगळे आवाज पण तो काढतो. कॉमेडी मॅन आहे हा. तो संकेत तयार. राईट अम ओव्हर. हो, बंटी भद्रिकेनं चेंडू कट केला आहे. फक्त सिंगलच रन त्यानं काढलेली आहे. चेंडू जातोय तो सरळ चावरी यांच्या हातामध्ये. या चेंडूवर मिळते ती एक सिंगलनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललेलं आहे त्या बंटी भद्रिकेनं. रायगड प्रीमियर लीग ज्या खेळाडूनं गाजवलेली आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी आणि जवळपासही कोण नव्हतं त्याच्या. किरण पवारनं पण जेव्हा 4 व्हीलर जेव्हा जिंकलेली आहे थर्ड सीझन मध्ये, तेव्हा पण त्याच्या जवळपास कोण नव्हतं. म्हणजे हे जे फलंदाज आहेत ना, हे फलंदाज असे तरबेज असे फलंदाज आहेत की त्यांच्या जवळपास पण कोण फिरकत नाही. रसायनीचं मिसाईल हे लोदिवलीचं खालापूरचं मिसाईल. आणि लेफ्टी बॅट्समन मात्र रजत मुंडे, जो चांभारली गावचा शांत संयमी आणि मिस्टर कन्सिस्टंट म्हणून ज्याला ओळखतात, तो रजत मुंडे. खेळला चेंडू सुमितच्या हातामध्ये, चेंडू जातो आणि डायरेक्ट लगेच चेंडूची फेकी केली जाते. या चेंडूवर एकही धाव मिळत नाही. 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत संकेत पाटीलनं, एकही धाव दिलेली नाही. अभिषेक संकेत गोलंदाज आहे ना, हा मिश्रित अशी गोलंदाजी करतो. दोन्ही टर्न त्याच्याकडे आहे, टप्पा अचूक आहे आणि त्यामुळे त्याला मारणं तेवढं सोपं नाही. शॉर्ट पिच चेंडू रजत मुंडेनं भिरकावलाय. चेंडू सरळ मिड विकेट मध्ये. 1 धाव या चेंडूवर मिळते मयूर वाघमारेकडे. आणि थ्रो पण मयूर वाघमारेचा बघा किती चांगला. एक संयमी शांत अशी सुरुवात दोन्ही फलंदाजांनी केलेली. अजिबात गडबड नाही, गोंधळ नाही, आक्रमकपणा अजूनही त्यांनी धारण केलेला नाही. वेट, वॉच अँड देन प्ले हे क्रिकेटचे जे तंत्र आहे ते या फलंदाजांनी आत्मसात केलेलं आहे. बंटी भद्रिके बघतोय रिव्हर्सिपचा शॉट कसा मारायचा, इकडे मारायचा का तिकडे मारायचा. खरं तर क्षेत्ररक्षण करताना त्याला थोडीशी दुखापत झालेली आहे, परंतु या दुखापतीतून त्याला मार्ग काढावा लागणार आहे तो आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केलेले आहेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट, डीप मिड विकेट. प्रहार केलाय बंटी भद्रिकेनं, स्क्रीनच्या बाजूला मारला जातो हा सणसणीत असा बंटी भद्रिकेचा चौकार. हा, त्याने आता रौद्ररूप धारण केलेलं आहे. जर का तो बहरला तर मात्र कठीण आहे. हो 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 हो, क्या बात आहे. सर्कल ब्रँडेड फटका लॉंग ऑफच्या दिशेनं विशाल जितेकर यांच्या डोक्यावरून मारलेला हा चौकार. तांबोळी इथे आलेले आहेत. तांबोळींचंही मनापासून स्वागत करूया. आणि 2 लगातार चौकार मारलेत बघा संकेतनं. अविनाश तुळपुळे साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर अविनाश तुळपुळे म्हणजे या मैदानावर पंचांचं काम गेली कित्येक वर्ष पाहत आलेले आहेत. चालते, पण बंटी भद्रिकेनं ओळखलेलं आहे की जादू त्याची चालली तरी आता मला पण मोठी जादू करावी लागेल. तिकडे काय कोणाला लागलं का? धावू नका तिकडे. आणि प्लीज भांडण करू नका. तिथे बाकीच्यांनी जाऊ नका. या काही नाही झालं, काही झाले नाही. बाकीच्यांनी जाऊ नका. चला.
एनर्जी वाया घालू नका, काय नाही होणार. चला मॅच चालू करा. एनर्जी तुमची वाया जाईल उगाच. जाऊन तिकडे काही होणार नाही. मॅच चालू करा. चला या या पाठीमागे या. चला प्रशांतजी मोकाशी बघा तिकडे चाललेले आहेत. प्रशांत बघा काय झालंय. चला मॅच चालू करा. पंच मॅच चालू करा. बाकीच्या प्रेक्षकांनी कृपया मैदानाचा ताबा सोडावा. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅच चांगली होईल यात शंका नाही, कारण दोन्ही टीम तरबेज आहेत. संकेत पाटीलच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारले. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज असताना धावा खरं आतापर्यंत आल्या त्या 9 धावफलकावरती आलेल्या आहेत. काय चिंतामणी गुळसुंद्याचे पण बरेचसे पाहुणे आलेले आहेत. ज्ञानेश्वर माळी गुळसुंदे विभाग प्रमुख, त्यानंतर भरत राऊत शिवसेना गुळसुंदे उपविभाग प्रमुख आणि प्रथमेश पाटील सरपंच गुळसुंदे या तिन्ही पाहुण्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रथमेश पाटील ज्यांच्या सुवद्य पत्नी गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत, त्यानंतर भरत राऊत शिवसेना उपविभाग प्रमुख गुळसुंदे आणि ज्ञानेश्वर माळी. चला प्रेक्षकांना विनंती आहे बाहेर निघा. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. मुख्याधिकारी सीओ श्रीवर्धन नगरपालिका या ठिकाणी आपण विनंती करूया सुवर्णताई यांना की आपण आम्हाला या ठिकाणी सुवर्णताईंना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. गेल्या वर्षी पण मस्त मॅडम बोललेल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खरं बघितलं तर दरवर्षी हा सुप्रीमो चषक बघायला यायला खूपच आनंद होतो, कारण इथला उत्साह, इथलं वातावरण इतकं छान असतं आणि इतक्या छान पद्धतीने 32 वर्ष झाली आहे इतकं छान आयोजक हे आयोजन करत असतात. आणि मी बघते आपल्याला माहिती की मोठा कार्यक्रम असला की अशा छोट्या छोट्या गडबडी होत असतात. तर खेळाडूंनी प्रत्येकाने खेळ हा खूप महत्वाचा आपला घटक
धन्यवाद मॅडम, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि विक्रम ओसवाल यांचंही आगमन इथे झालेलं आहे. मी सद्गुणाताई पाटील यांना विनंती करतो की सर्व पाहुण्यांना आपण सन्मानाने निरोप द्यावा. हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर स्वागत एक आपण घेतोय. गुळसुंदे सरपंच प्रथमेश पाटील यांचं आपण स्वागत करतोय. मी विनंती करतो आयोजकांना की गुळसुंद्याच्या सरपंच प्रथमेश पाटील, खरं तर प्रथमेश पाटील यांच्या पत्नी सरपंच आहेत, त्यांचं आपण इथे स्वागत करतोय. मी विनंती करतो प्रथमेश पाटील यांना की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर ज्ञानेश्वर माळी गुळसुंदे विभाग प्रमुख आणि भरत राऊत शिवसेना गुळसुंदे विभाग प्रमुख यांचं स्वागत करण्यात येईल. वळूया मॅच मध्ये, जिथे बंटी बद्रिकेनं मला असं वाटतंय फटकेबाजी केलेली आहे. बंटी बद्रिकेनं लगातार 2 चौकार ठोकलेले आहेत आणि आता 3रा चौकार ठोकतील का? गोलंदाज तयार आहे तो संकेत पाटील. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत ते संकेत पाटीलनं 5 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 5, माफ करा 9. दहा बरोबर. यस अमित मात्रे 10. पंच करा, चालू करा. संकेत रेडी. संकेत तयार आहे. संकेतचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर आणि हा रिव्हर स्वीपचा फटका हातामध्ये किरण पवारच्या मारला जातो. या चेंडूवर मिळते एकही धाव, मला असं वाटतं मिळत नाहीये या चेंडूवर. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 10. वरट टॉवर रसायनी विरुद्ध I11 ओवे. ज्ञानेश्वर माळी आणि भरत राऊत यांचंही स्वागत करण्यात येत आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की नावं घेतली तर प्लीज जरा उभं राहा, म्हणजे कोणाचं स्वागत करायचं ते कळेल आयोजकांना. तहसीलदार सन्माननीय परदेशी साहेब यांचंही या ठिकाणी आपण झाले. तहसीलदार साहेब परदेशी, परवा 26 जानेवारीला आयुक्त तांबोळी साहेब जे सध्याचे तहसीलदार आहेत त्यांच्याबरोबर आमची मॅच झाली. जज साहेब त्या मॅचला होते, बीडीओ साहेब होते, सगळी यंग ब्रिगेड तिथे पाहायला मिळाली. पण इथे काय होतं हे पाहणं फार गरजेचं आहे. हा नक्कीच अभिषेक. लेफ्टी रजत मुंडे अजूनही मैदानामध्ये आहे आणि रजत मुंडेचा आपण बघितलेले इतिहास, ज्यानं बऱ्याचशा टुर्नामेंट गाजवलेल्या आहेत. आत्ताच ठाण्याची टुर्नामेंट गाजवून तो इथे आलेला आहे आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मयूर वाघमारे गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. पहिलं षटक संकेत पाटीलनं टाकलं, धावा दिल्या 10. दुसरं षटक मयूर वाघमारे टाकतोय, गोलंदाजीच्या मार्कवर येतोय तो मयूर वाघमारे. लेफ्टी रजत मुंडे तयार आहे. 68 धावांचा पल्ला पार करायचा आहे. अविनाश तुळपुळे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मयूर वाघमारे गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. मयूर वाघमारे ज्यांनी बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत, एक होनहार खेळाडू, पनवेल तालुक्याचं नाव रोशन करणारा. हा चेंडू रजत मुंडेना भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषेजवळ, क्षेत्ररक्षकाला कळलाच नाही चेंडू आणि चेंडू गेला फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून 4 धावांसाठी. आणि जर अशीच फलंदाजी जर त्याची चालू राहिली तर मात्र प्रेक्षकांची मनं जिंकल्याशिवाय राहणार नाही. मयूर वाघमारेचा हा चेंडू रजत मुंडेला, शॉर्ट पिच चेंडू प्रहार केलाय, मिड विकेटला चेंडू रस्त्यावर मारलाय. हा उत्तुंग असा रजत मुंडेना षटकार. मुंबई
तर शिवसैनिकांचा प्राण आहे आणि अशा या शिवसेनेचं गीत डीजे मास्टरनं इथे लावलेलं आहे. 11.33 धावांच्या सरासरीनं धावायचं होतं. 36 चेंडूमध्ये 68 धावांची गरज होती आणि आता 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 1.2 षटकं आतापर्यंत झालेली आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. ते मयूर वाघमारेचे. हो, हा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केला आहे आणि हा चेंडू जातो हातामध्ये. सरळ संकेतच्या एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. एक अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच अटीतटीचा सामना तर होईलच, पण इथे पाहुण्यांची पण नांदी आली आहे. हायबर कंपनीची ऍडिशनल पाताळगंगा म्हणजे आमच्या परिसरात आहे, त्याचे मॅनेजर रोहित पाटील साहेब आणि प्रतीक हद्रे आणि कलीम मुल्ला, त्याचबरोबर नायब तहसीलदार नितीन परदेशी साहेबांचं स्वागत. जबरदस्त प्रहार, उतुंग असा षटकार. रजत मुंडे छा गए आज. वाह. किरण पवार मागचं वर्ष गाजवलं, यावर्षी फॉर्म मध्ये आहे रजत मुंडे आणि त्याच्या जोडीला बंटी भद्रेके पण आहे. परंतु रजत मुंडे आज बऱ्याच दिवसानंतर या ऐतिहासिक मैदानावरती आपली छाप सोडतो. नाही, संतोष चौधरी बोलायचे ना की रजत बाहेर जाऊन भरपूर कारनामे करतो, असं करतो तसं करतो, परंतु या मैदानावर त्याचा खेळ बहरत नाही. पण आज मात्र त्यानं ठरवलेलं आहे. आज त्यानं एक षटकार ठोकलाय, 2 षटकार ठोकले, 1 चौकार ठोकले आणि आज त्याला लय सापडले. येस येस येस, मॅन ऑफ दी सिरीज त्याला वासंबे प्रीमियर लीग मध्ये मिळालेली आणि वरट टॉवर मध्ये खेळतोय. वरट टॉवर रसायनी विरुद्ध i11 ओवेची ही पहिली सेमीफायनल आहे. यानंतर अधिराज 11 वडगर विरुद्ध अंश 11 रसायनीची सेमीफायनल होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. मधल्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत 3 षटकांनंतर आणि अटीतटीचा सामना आपण बघतोय. मयूर वाघमारे तयार आहे, रजत मुंडे पण तयार. रजत मुंडेनं गॅप मध्ये मारलाय चेंडू, गोळीच्या वेगाने येतोय आणि प्रसन्न चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. मिळतोय प्रसन्नला चेंडू, चेंडूची फेकी करतोय प्रसन्न. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण. नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहे. टीके माळी साहेब, आपण जर बघितलं रजत मुंडेची बॅटिंग, त्याच्या बॅटिंग मध्ये नुसते फटके नाही बघायला मिळत, तर जे क्रिकेटचं तंत्र आहे ना आणि तंत्र शुद्धपणा तो पाहायला मिळतो. नाही, नजाकत क्रिकेट मधलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य रजत मुंडे आतापर्यंत दाखवतोय. वेगवेगळे फटके, नुसते ऑन साईडलाच नाही फटके मारत, ऑफ साईडला पण गॅप तो शोधतोय आणि गॅप मध्ये कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीचे मारतोय तो या मैदानावर. आता तर लेस मला असं वाटतं त्याची थोडीशी लूज झालेली दिसते आणि लेस त्यानं लावलेली आहे. क्लोजअप 24 लाईव्हच्या माध्यमातून किती त्याचं मस्त चित्र आपल्याला पाहायला मिळते. तगडा खेळाडू आहे, व्यायामानं आपलं दष्टपुष्ट, त्याची शरीर यष्टी, क्वालिफाईड आहे, इंजिनियर आहे हा तो रजत मुंडे. नक्कीच हा चेंडू रजत मुंडेचा, प्रहार केलाय रजत मुंडेनं. हा चेंडू धाडलाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वा. आणि ते मयूर वाघमारेला ज्याची ओळख आहे त्याच्यावरती आता खरा प्रहार केलाय. ताई भोईर आणि अंजनाताई भोईर यांच्या या व्यासपीठावरती आपण झालंय. शंकर भोईर यांच्या सौभाग्यवती पायल भोईर आणि मातोश्री अंजना भोईर यांचं या माजी सदस्य आहे, त्यांचं या व्यासपीठावरती स्वागत आहे. अभिषेक, आता मात्र ऍव्हरेज बघा 8.5चा आलेला आहे. 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. 2 चेंडू जे पॉवर प्लेची षटकं आहेत ना, ही झटपट क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठीच बनवलेत आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उठवला. पूर्वी 50 षटकांच्या मॅचेस असायच्या. सनद जयसूर्याने ही सुरुवात करून कालू वितरणा असेल, सनद जयसूर्या असेल, 15 षटकात जेवढं मारायचं तेवढं मारून घ्यायचं आणि नंतर मग 35 षटकं आहेत ना, तिथे डिफेन्सिव्ह हळूहळू मग 10 षटकात मग पुन्हा अनामारी. डी सिल्वा वगैरे ही सगळी मंडळी रणतुंगा जयसूर्याने केलेली ही सुरुवात होती पूर्वी 15 षटकांच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. आणि त्याच्यामध्ये सहवागनं आणि सचिन तेंडुलकरनं मात्र कहर केलेला आहे. कृपया कोणी धावू नका, कोणी
बढिया मॅच खेळा, एक चांगली मॅच. अरे बाकीच्यांनी काही गरज आहे का तिकडे? प्लीज. ची मजा नको. काय ऍडव्होकेट? नाही, त्यांचं नुकसान नको, आमची मजाचा प्रश्न नंतर आहे, त्यांचं नुकसान नको. येस. Communication ला अडचण येते. 34 रन्स झालेले आहेत, 34 धावा झाल्यात आणि जिंकायला पण पाहिजेत 34. 2 ओव्हरमध्ये 34 झाल्यात अभिषेक. आता 4 ओव्हरमध्ये करायच्या आहेत त्या 34. 2 षटकामध्ये 34 धावा आणि करायच्या आहेत त्या 4 षटकांमध्ये 34. हा चेंडू, गोलंदाज तयार आहे. संकेत पुन्हा एकदा आलाय. हो, हा चेंडू सरळ जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि या चेंडूवर बघा एकही धाव मिळत नाहीये. बंटी बद्रिके नावाजलेला असा फलंदाज आहे. 2 चौकार त्यानं लगातार ठोकलेले आहेत, एक सिंगल पण केलेली आहे. 9 धावा आतापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत. बंटी बद्रिके आणि रजत मुंडे हे दोन्ही फलंदाज हावी झालेले आहेत अजूनही जिंकण्यासाठी. 34 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 23 चेंडूमध्ये. ओ, क्लीन बोल्ड मधली यष्टी उडवली आणि बंटी बद्रिके बाद. आणि बंटी बद्रिके बाद झाल्यानंतर बंटी पेंडारे मैदानावरती चाललाय. एक चांगली मॅच होईल कारण बंटी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये संकेत मात्र चांगला बॅटर मिळवून दिलाय. नाही, परफेक्ट यॉर्कर होता. आपण बघितलं, परफेक्ट यॉर्कर मधल्या यष्टीवरचा हा चेंडू होता आणि संकेत टर्न करतो मात्र हा चेंडू त्यानं स्ट्रेट टाकला, स्विंग केला 2 पायांच्या मधून सरळ यष्ट्यांवर आदळणार आणि यष्टी उडवली आहे ती गोलंदाजानं. सुंदर चेंडू फेकला होता पहिल्या षटकामध्ये. तब्बल 10 धावा खर्च करणारा संकेत पाटील मुरबीचा हा खेळाडू ज्याच्यावरती विश्वास ठेवला. 24 धावा कुठून काढल्या त्या 14 धावा कुठून काढल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये मयूर वाघमारे. ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे संकेत पाटीलनं. 10 धावा पहिल्या षटकामध्ये त्यानं दिलेल्या. दुसरं षटक जे आहे ते दुसऱ्या षटकातील हे 2 चेंडू त्यानं आतापर्यंत चांगले टाकलेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये 34 धावा कुठल्या होत्या या फलंदाजांनी. आता 4 षटकांमध्ये 34 धावा करताना एक महत्वाचा मोहरा गमावावा लागतो आणि तुमचा फेवरेट खेळाडू बंटी आलेला आहे, बंटी पेंडारे. त्यांचे स्वागत आहे, त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे. बाळा पाटील साहेब बघा, सगळे दिग्गज सगळी मान्यवर मंडळी इथे येते आणि मॅच तेवढी फाईट पाहायला मिळते. हा, अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. सेमीफायनल आहे ही, काय एरी गैरी मॅच नाही, महत्वाची मॅच आहे. सेमीफायनलचा सामना. बंटीनं हा चेंडू मारायचा होता मात्र वळवलाय चेंडू. संकेतनं या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन, 1 धाव. ठीक आहे भाई सर, आता या मॅच मध्ये खरी मजा येणार आहे. बंटी बद्रिके बाद झाला. आता जो काही म्हणजे आक्रमकता होती ना रजत मुंडेची, त्याला आता विचार करून खेळ करावा लागतो. कारण 1 विकेट मिळवली आहे आणि संकेतला मिळालेले हे पहिली विकेट त्याचा हौसला बुलंद झालाय. म्हणून या षटकामध्ये आपण बघतोय की संयमाने खेळताय दोन्ही फलंदाज. रजत मुंडे संयमेसाठीच प्रसिद्ध आहे. मिस्टर कन्सिस्टंट या नावाने तो प्रसिद्ध आहे. प्रत्येक मैदानावर शांत दिमागानं खेळतो, परंतु आक्रमकता कशी पटकन त्याच्यामध्ये येते हेच फार मोठं कोडं आहे प्रेक्षकांसाठी. हा, ते म्हणतात ना इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की क्वाईट हॉर्सेस किक द हार्डेस्ट. हा चेंडू जमीन लगतचा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मारलाय रजत मुंडेनं ओळखलंय की ही ओव्हर आपण आता काढायची कशी तरी, कारण 2 षटकांमध्ये आपण 34 करू शकतो तर 3 षटकांमध्ये का नाही करणार, ते त्यानं कदाचित डोक्यामध्ये घेतलेलं म्हणून डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळतोय. हा घातक गोलंदाज आहे संकेत पाटील.
नक्कीच घातक आहे, कधी चेंडू वळवेल हे त्यालाही कळणार नाही. हा चेंडू प्रहार केलाय, शांत नाही बसला, प्रहार केलाय आणि रजत मुंडेनं मारलाय उत्तुंग हा षटकार. मारला बघा, लाजवाब भोपे टेकून घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा हा फटका. लांब 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 रस्त्यावर प्रेक्षक बघत राहिले असा हा तडाखा आणला तो रजत मुंडेनं. रजत मुंडे हावी झालेला आहे. स्टायलिश पद्धतीचा फटका, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आणि तोही मिडविकेटला मारणं हे म्हणजे काय सोपं काम नाही. कसलेल्या खेळाडूची लक्षणं आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कसं ढोपे टेकून त्यानं हा परफेक्ट अगदी अफलातून फटका मारला तो मिडविकेटच्या दिशेनं. चेंडूंचा टिकेमारीचा आपण विचार केला तर केवळ एक धाव आली होती. त्यानंतर असं वाटलं संकेत पाटील डोईजड होईल की काय, डोक्यावरती चढेल की काय आणि इथे तो आपल्यावरती वरचढ होईल की काय, पण संकेतच्या या चेंडूवरती मारलेला फटका थोडीशी स्थिती आता वेगळी पाहायला मिळते या सामन्यामध्ये. 27 धावांची गरज आहे. साधारण 8.5 धावांच्या सरासरीनं धावायचं होतं आणि अशा वेळेला 8.5 धावांची सरासरी पूर्ण करण्याचा प्रयत्न. 7 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू असेल संकेतचा. संकेत टू रजत, रजतनं कट केलाय चेंडू आणि धाडलाय, डायरेक्ट हिट केलीये आणि फलंदाज धावचीत होतोय तो बंटी पेंढारे. कंपनीचे मॅनेजर आदरणीय रोहित पाटील आणि प्रतीक होत्रे या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया आणि त्या प्रतीक हार्दे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत कलीम सर सुद्धा आलेले आहेत सुपरवायझर, त्यांचंही आपण स्वागत करूया. मी निलेश जुनगरे साहेबांना विनंती करतो शहर प्रमुख की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. हायबर कंपनीचे मॅनेजर रोहित पाटील साहेब, प्रतीक हार्दे आणि कलीम सरांचं स्वागत निलेश जुनगरे करतील आणि प्रवीण काठावले यांनाही मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. हॅलो, पेणचे नायब तहसीलदार नितीन परदेशी साहेब इथे सर्कल होते ते खालापूर चौकला, ते परदेशी साहेब त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आणि आता आपण बघतो येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे 27 धावांची. एक जबरदस्त मॅच, पण फलंदाज इथे बाद झालाय धावचीच्या रूपात. अर्षद पेंढारी म्हणजे बंटी पेंढारी नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जातोय तो भावेश कुरंगळे. एक चांगली मॅच होईल. 18 चेंडूमध्ये 27 धावा. पहिल्या 3 षटकांचा आपण जर विचार केला तर 41 धावा आलेल्या आहेत. अर्ध्यापेक्षाही मोठी लढाई जिंकलेली आहे. फक्त आता थोडंसं काम बाकी आहे. येणारे 18 चेंडू आणि 27, जिथे 9 धावांची सरासरी ठेवायची आहे. सुरुवातीला 11.33 ची सरासरी होती, ती आता 9 वरती आलेली आहे. त्यामुळे ही मॅच चांगली होईल यात बिलकुल शंका नाही. पण गोलंदाजी कोण करणार i11 ओवे संघाकडून हे मात्र आता आपण पाहतोय. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज अंगद पाटील, निनामपुरीचा हा गोलंदाज ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय. इथे मयूर वाघमारेवरती हल्ला चढवला, मयूरला 24 धावा कुठून काढल्या, पण आता दुसरं शस्त्र वापरलं जात आहे i11 ओवे संघाकडून त्या अंगद पाटीलच्या रूपात. 18 चेंडू 27 धावा, 27 धावांची गरज आहे. प्रसन्न पाटील अजूनही आहे, परंतु जोपर्यंत मैदानावरती हा रजत मुंडे आहे ना तोपर्यंत ही मॅच बऱ्याच अंशी झुकलेली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ते वरटावर रसायनीच्या दिशेनं, पण क्रिकेट आहे जो अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं का फार कठीण आहे. असा हा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. येणारे 18 बॉल आणि 27 रनची गरज आहे गोलंदाजीसाठी अंगद पाटील. अंगदचा हा चेंडू हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह फटका खेळाय. या चेंडूला फक्त अगदी टेक्निकल पद्धतीनं ढकलले आहे त्या ठिकाणी. पण काय रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोनही खेळाडूंमध्ये फार चांगला ताळमेळ आहे. ताळमेळ चांगला झाला आहे कारण रजत मुंडेनं कॉलिंग केलं होतं. कॉलिंग करणं गरजेचं असतं, तो ऍक्सेप्ट केला. तो दोन्ही याच एरियात एक कांगाचा खेळाडू, एक सामान्य म्हणजे ग्रामपंचायत एकच आहे. नेटवर्क पॉवरफुल होतो दोघांच्या मध्ये आणि म्हणून कॉल लगेच लागला नाही तर बिजी दाखवला असता.
दोन दोन धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. गोलंदाजीसाठी अंगद पाटील इनामपुरीचा हा गोलंदाज इथे हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. रजत मुंडे अगदी चांगली खेळी करतोय. कधी चांगला चेंडू असेल ना त्याला सन्मान द्यायचा आणि जर का एखादा पठ्ठ्यामध्ये आला ना त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवायचा. हे तंत्र त्यानं आजच्या मॅच मध्ये वापरलंय. आज हिरो व्हायची संधी आहे. भलेही त्यानं नजीम मुल्लाची मोठी स्पर्धा होती तिथे चांगली खेळी केली, पण माझ्या घरच्या मैदानावरती मी जर का चांगला खेळ केला, मॅच जिंकून दिली तर सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत तो बनू शकतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले पण प्रेक्षक इथे आलेले आहेत. संपूर्ण या मॅचवर लक्ष केंद्रित केलेलं आहे ते फक्त रजत मुंडेवर. आता नक्कीच रजत मुंडे एकच डोळा दिसतोय त्या गोलंदाजांना आणि ही मॅच फार महत्वाची आहे. सुप्रीमो ट्रॉफी आणि हा बघूया. अंगद पाटील इथे मात्र यष्टीरक्षण करतोय. आपण पाहताय ओमकार पाटील मुरबीचा हा ओमकार पाटील I-11 ओवे विरुद्ध वरटावर रसायन या दोन टीम दरम्यान सुरू असलेली ही मॅच आहे. अंगद पाटीलने कमबॅक केलंय. 3 चेंडूंचा खेळ संपवलाय. 3 धावा खर्च केल्यात. आता गरज आहे येणारे 15 चेंडू आणि 24 धावांची. काहीतरी सांगितलंय, कानमंत्र दिलेला आहे. एक्सपिरियन्स आता शेअर करतोय तो रजत मुंडे, तो भाविश बनतोय. नंतरची मॅच आणि विश्वनाथ तिथे आहेतच त्यांची टीमचे कॅप्टन फ्रँचाईज. पण इथे मात्र अंगदनं मिळवून दिला बॅक थ्रू. इथे फलंदाज बाद होईल तो म्हणजे भावेश कुरंगळे आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा ठसा निर्माण होईल की काय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 14 आणि गरज आहे ती मात्र 24 धावांची. अधिराज वडगर आणि अंश 11 रसायनी या दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण तातडीनं टॉस करण्यासाठी यावं. दुसरी उपांत्य फेरीची लढत असेल ती अधिराज वडगर आणि अंश 11 रसायनी. दोघांमध्ये रेस सुरू आहे. बंटी भद्रिके कधी चांगला खेळतो तर कधी रजत मुंडे. येणारे चेंडू शिल्लक आहे 10. ही तर चांगली गोष्ट आहे आपल्या परिसरासाठी की 1-2 नव्हे तर आता अनेक खेळाडू आता तयार झालेले आहेत जे बेस्ट बॅट्समनच्या रेस मध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये आपण त्यांना पाहिलेले, मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये आपण त्यांना पाहिलेले आहे. तर हे जे प्रगती ना क्रिकेटची, ही प्रगती आपल्याला दिसते. आपण म्हणालात मयूरला छोटा भरत लोहार या नावानं सगळे संबोधतात, त्याला ओळखतात आणि दादर सारख्या ठिकाणी, मुंबईच्या ठिकाणी त्याला आमंत्रित केलं जातं. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मयूर पाटील आता मैदानावरती. भरत लोहार म्हणून नावानं सुप्रसिद्ध असलेला या परिसरातला मयूर पाटील मैदानावरती. अंगद पाटील, दोन्ही पाटील आहेत. कोण पाटील वरचढ होत आहे ते पाहणं गरजेचं आहे. पण अंगदने चांगला चेंडू फेकला, दूर ठेवला चेंडूला. बघा चेंडू फार दूर ठेवला. जो फलंदाज आहे त्याला चेंडू समजण्याच्या अगोदर झपकन चेंडूला उसळी घेतली आणि चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ही खासियत गोलंदाजांची आहे. असं वाटतं की चेंडू बॅटवरती येतोय, पण अचानक अगदी उसळी घेतल्यानंतर त्या संभ्रमात पाडणारी ही गोलंदाजी. मॅच चांगली होणार बिलकुल शंका नसेल. 13 चेंडू 24 धावांची गरज. 13 चेंडू 24 धावा. मयूर पाटीलला मारलेला जबरदस्त षटकार. छोटा पॅक आणि बडा धमाका. आज धमाका केला त्यानं या मैदानावरती. मॅच मध्ये मजा आणली. रिप्ले मध्ये बघू शकतो की जागा बनवली आणि काय चेंडू बॅटवर घेतला. लोअर फुलटा चेंडू त्याने स्वतःहून बनवला या चेंडूला, यॉर्कर चेंडूला, आणि मिड विकेटच्या बाहेर म्हणजे 1-2 फूट नाही 10 फूट बाहेर मारला षटकार. माळी साहेब, आपण बघतो विराट कोहली कसे षटकार मारतात, तर त्यांची ताकद नसते त्यांच्याकडे. टेक्निक असते, टेक्निक आणि टायमिंग असतं. कारण आपण बघतो एवढे
जाडजूड फलंदाज, त्यांना कधी कधी षटकार मारता येत नाही, पण मयूर पाटीलने फक्त दिशा दिली, चेंडूची त्या ठिकाणी पाहणी केली, कुठल्या दिशेला चेंडू जाईल आणि त्याचा उपयोग केला, फक्त मनगडाचा उपयोग केला आणि त्याच्यामुळे हा मिळाला षटकार. आणि हे फटके आहे ना तुम्हाला फक्त पुस्तकात वाचून नाही मिळत, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या प्रॅक्टिसची कमाल, या प्रॅक्टिसची धमाल रतन पाटील यांचा हा चेला इथे चमकतोय. नक्कीच आपण बघतोय मॅच चांगली होईल, पण प्रेक्षकांना विनंती आहे कोणी मैदानामध्ये प्रवेश करायचा नाही, कोणी कुठल्याही प्रकारचं असं कृत्य करू नका जेणेकरून इथे गालबोट या स्पर्धेला लागेल. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे जिंकण्यासाठी ती म्हणजे 18 धावांची. पुन्हा एकदा विनंती आहे प्रेक्षकांना की मॅच झाल्यानंतर आज कोणीही मैदानात जाऊ नका, लगेचच दुसरी मॅच चालू करण्यात येईल. चला टॉस साठी आदिराज वडकरला शेवटची विनंती आहे. प्रवीण जाधव आपल्याला 12 बॉल आणि चांगला चेंडू होता, मस्त चेंडू होता. मयूर पाटीलने अजून एक षटकार मारला तर विनोद पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. बघूया आता मॅच मध्ये काय घडतं. आदिराज वडकर याच टीमचे कॅप्टन आलेले आहेत, रसायनीचे आहेत, ते हात करता येते, त्यांना विचारलं मी, ते म्हणाले हो पण ते आहेत रसायनीचे. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 18 धावा. रजत मुंडे जोपर्यंत मैदानावरती आहे, टीके माळी साहेब, तोपर्यंत मॅच मध्ये मजा येईल. ती वरटावर रसायनीला पण टेन्शन असेल, आई 11 ओवे संघाला, कोणाला सुख तर कोणाला दुःख आहे. चांगला चेंडू, मस्त चेंडू होता, ड्राईव्ह केलाय या ठिकाणी, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो, लॉंगायचा वेगाने येतोय, फेकतोय चेंडू कडे. इथे मात्र नशीब बलवत्तर आहे, दैवानं साथ दिलेली आहे आणि इथे 2 धावा मिळतायत या चेंडूवरती. काय टाळ्याचा कडकडाट झाला बघा जेव्हा 2 धावा रजत मुंडेनं धावून पूर्ण केल्या. या चिकी रन्स आहेत ना, या फार महत्वाच्या असतात ना अभिषेक. नक्की आता कारण समीकरण तसं होतं ना, 11 चेंडू आणि 18 धावा, 1-1 धाव, 1-1 रन्स, या ठिकाणी 1-1 विकेट फार महत्वाची होती. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि 16 धावांची गरज आहे. तुम्ही म्हणाल ना चिक्की रन्स या महत्वाच्या आहेत. इथे जर का चेंडू सुटला आणि जो कोण चूक करेल या मॅच मध्ये त्याच्यासाठी मात्र कठीण आहे, कारण ही मॅच अजूनही कोणी जिंकलेलं नाही. ही मॅच बॅलन्स आहे, या मॅच मध्ये एक चांगली मजा येणार आहे प्रेक्षकांना. गोलंदाज हा चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये, स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून मारतोय. रजत मुंडेला आता चेंडू दिसतोय फुटबॉल सारखा. 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, बघितलंच नाही चेंडू कुठे गेला, त्यानं मारला बघा, मारला स्ट्रोक आणि नंतर नजरा इकडे केल्या त्यानं. लांब 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 ग्लोरियस स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, आत्मविश्वासाचा स्ट्रोक मारतोय तो रजत. आत्मविश्वासापेक्षा कुठली मोठी गोष्ट नाही. या ठिकाणी सन्माननीय प्रफुल्लजी विचार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वावरलेचे आमचे, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मजा आली आहे, आता मात्र ती मजा आली वरटावर रसायनीला, जे अगदी या मॅच मध्ये असं वाटलं तर आई 11 ओवे संघ वरच ठरतोय की काय, पण अजूनही काही संपलेलं नाही. पुन्हा मोठा फटका, घाई केली का, घाई केली का रजत मुंडेनं, असा प्रश्न पडलाय त्यांच्या पाठीराख्यांना. आणि या मॅच मध्ये आता पुन्हा टीस निर्माण झालाय. 8 चेंडू आणि गरज आहे ती मात्र. अभिषेक जरी रजत मुंडे जरी बाद झाला असेल तरी त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण 42 धावांची मॅरेथॉन इनिंग